मी आशा. माझा साखरपुडा होऊन नुकतेच 2 महिने झाले होते. एका महिन्यानं माझं लग्न होतं. मी हुशार होते. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची खूप प्रबळ इच्छा होती मनाची. म्हणून नेहमीच कसली न कसली परीक्षा मी देत असे. माझं लग्न जमलं होतं, साखरपुडाही झाला होता. म्हणून होणाऱ्या नवऱ्याला मी ही मनातील इच्छा बोलून दाखवली होती आणि त्यानंही मला त्या गोष्टीसाठी सपोर्ट केला होता. म्हणून खूपच खुशीत आताही एक पेपर देण्यासाठी मी नाशिकवरून मुंबईसाठी निघाले होते, या आशेने की मी परीक्षेमध्ये पास होणार आणि स्वतःसाठी, आपल्या आईवडिलांसाठी काहीतरी करून दाखवणार. पण रस्त्यामध्येच माझ्यासोबत खूप वाईट घटना घडली, जिनं सगळं काही आयुष्यात माझ्या बदलून गेलं. मी पेपर देऊन परत माघारी येत असताना अचानकच आमची गाडी एका सुनसान ठिकाणी बंद पडली. 2 मुलांनी येऊन आमच्या गाडीला चालू करून देण्यासाठी पुढाकार घेतला. तोपर्यंत माझ्या गाडीचा ड्रायव्हर मेकॅनिक शोधण्यासाठी थोडासा दूर गेला होता. मी एकटी बघून त्या 2 मुलांनी माझा फायदा घेतला. माझा आवाज ऐकणारं तिथं कुणीच नव्हतं. जेव्हा ते मला एका सुनसान जाग्यावर घेऊन गेलेत, मी ओरडत होते, वाचवा वाचवा असं बोलत होते. पण माझा आवाज ऐकायला तिथे कोणीही नव्हतं. त्या दोघांनीही मला थोडं दुरून माझ्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. मी खूप रडत होते. नका हात लावू मला सांगत होते, कारण एका महिन्यानं माझं लग्न होतं. त्यांनाही मी तेच बोलत होते की माझं लग्न आहे, माझ्यापासून दूर राहा. पण ते मुलं ऐकतच नव्हते. त्या 2 मुलांपैकी फक्त एकाच मुलाने माझ्यासोबत सगळं काही केलं. मी नको नको म्हणत असताना पण त्यानं बळजबरीनं मला त्याच्यात सामावून घेतलं. ओरडून ओरडून मी थकले होते, पण मदत करायला कुणीही तिथे आले नव्हते. मी स्वतःला या संकटातून वाचवू शकले नव्हते. त्या मुलांचे मी दोघांचेही चेहरे बघू शकले नव्हते, कारण दोघांनीही चेहऱ्यावर मास्क लावला होता. आणि त्यापैकी एक जो माझ्यावर अत्याचार करत होता, त्याने माझा पूर्ण फायदा घेतला होता. नको नको मी म्हणत होते तरी त्याला माझी कीव आली नव्हती. त्यानं ब्लॅक कलरचा शर्ट घातला होता. मी कळकळीनं त्याला सांगत होते, माझं लग्न जमलं आहे, मला सोडा, माझ्यासोबत हे करू नका. मी आता दुसऱ्या कुणाची तरी बायको होणार आहे. माझा साखरपुडा पण झाला आहे. पण ते मुले काहीही ऐकत नव्हते. मी मात्र रडत राहिले. त्या एका मुलाने माझ्या शरीरासोबत खेळून मला त्याच अवस्थेत तसंच सोडून ते दोघंही आता तिथून निघून गेले. मी मात्र तशीच पडून होते. मला खूप मोठा धक्का बसला होता. आता मी काय करू, कसं करू, काहीही एक कळत नव्हतं. मी कसं तरी स्वतःला सांभाळलं. आजूबाजूला बघितलं तर कुणीच नव्हतं. बघून पटकनच स्वतःला मी नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या गाडीजवळ येऊन मी उभी राहिले. तितक्यातच तिथे ड्रायव्हर तोपर्यंत मेकॅनिकला घेऊन आला होता. त्यांनी गाडी नीट केली होती. मी तशीच शांत उभी होते आणि शांततेतच गाडीत बसली. चेहऱ्यावर एक नाराजगी आली होती माझ्या. घरी सांगू की नाही मला कळत नव्हतं. मी एक विचार केला, जर आईवडिलांना घरी सांगितलं तर ते खूप टेन्शन घेतील आणि त्यातच काही दिवसांवर माझं लग्न आलं आहे. मी जर माझ्या घरी सांगितलं तर ती बातमी खूप वेगाने सगळ्याच आमच्या नातेवाईकांमध्ये पसरेल आणि मग त्याचा परिणाम माझ्या लग्नावर होईल.
सगळे लोक काय म्हणतील? माझा होणारा नवरा माझ्यासोबत लग्न करेल का? माझ्यासोबत किती वाईट घडलं होतं हे ऐकून माझे आईवडील काही वाईट करून तर घेतील स्वतःच्या जीवाचं? हाच विचार मी करत होते आणि मी ही गोष्ट कुणालाच न सांगण्याचं ठरवलं आणि स्वतःच्या मनात सगळं काही दडपवून ठेवलं. लग्नाला फक्त 3 आठवडे बाकी होते माझ्या. पण मला मात्र आत्ताच कसं तरी व्हायला लागलं होतं. मला उलट्या व्हायला लागल्या होत्या. मला मळमळ व्हायला लागली होती. अशक्तपणा जाणवत होता. कळत नव्हतं असं काय होत आहे माझ्यासोबत. त्यातच एक पाहुणी आलेली आजी हसता हसता मला बोलली, खूप जड पावलाने चालत आहेस पोरी. लग्नाआधीच होणाऱ्या नवऱ्यासोबत काही उलटसुलट केलं नाहीस ना? हसल्यावारी मी आजीचा तो विषय टाळला. पण मला भीती होती की त्या दिवसाच्या त्या वाईट गोष्टीनंतर कदाचित मला दिवस तर गेले नसेल ना. हा विचार करूनच मला खूप टेन्शन यायचं. आता माझं शरीर सुजायला लागलं होतं. माझं वजन वाढायला लागलं होतं. ही गोष्ट मी कुणासोबतही शेअर करू शकत नव्हते आणि जर केली असतीच तर लग्न मोडलं असतं. बदनामी मात्र माझीच झाली असती. आईवडिलांनी काय उत्तरं लोकांना दिले असते. म्हणून आता मी विचार केला, जरी मी गरोदर असले तरी माझं लग्न 3 आठवड्यावरच आलं आहे फक्त. लग्न झाल्यानंतर मी आणि माझा नवरा जेव्हा एकामेकांच्या संपर्कात येऊ तेव्हा काही दिवसानंतरच मी सांगून देईन की मला दिवस गेले आहेत. म्हणजे 8व्या महिन्यात जरी माझ्या बाळाने जन्म घेतला तरी कुणालाही ते काहीच कळणार नाही की हे बाळ कुणाचं आहे ते. खरं तर मनाची गालमेल माझीही होती. हे बाळ माझ्या नवऱ्याचंच आहे हे मी सगळ्यांना सांगायचं ठरवलं होतं आणि सगळं काही देवावर सोडलं होतं. काही दिवसांवर आता माझं लग्न आलं होतं. पण माझ्या चेहऱ्यावर ती खुशी दिसत नव्हती. खूप टेन्शन होतं. काय होईल ते कळत नव्हतं. लग्नाच्या दिवशी देखील माझा चेहरा हा उतारलेलाच होता. कारण मला सारखं मळमळ व्हायची. माझा चेहरा देखील आता थोडासा सुजलेला मला वाटायचा. पण कोणी काही विचारलंच तर मी सांगायची की माझं लग्न आहे म्हणून फक्त आयतं बसून खायची सवय लागली आहे मला. म्हणूनच माझं वजन मात्र वाढलेलं आहे, बाकी काही नाही. म्हणून मी सगळ्यांचं बोलणं हसल्यागत टाळायची. सगळ्यांपासून लपवून ठेवलं सगळं आणि शेवटी माझं लग्न झालं. सगळं काही नवऱ्यापासून लपवून मी त्याची बायको झाले. मी लग्नाच्या दिवशी बेडरूममध्ये माझ्या नवऱ्याची वाट बघत बसले होते. चेहऱ्यावर घुंगट घेऊन बसले होते. मनात एकच भीती होती की माझ्यासोबत जे काही झालं ते माझ्या नवऱ्याला समजणार तर नाही ना. पण तसं काहीही झालंच नाही. माझा नवरा रूममध्ये आला तर माझ्यासोबत प्रेमाच्या काही गप्पा गोष्टी त्यानं केल्या. माझ्याही मनातलं काही जाणून घ्यायचा प्रयत्न त्यानं केला आणि बोलला, आज थकली असेल ना, लग्न होतं आपलं तर, चल आराम कर. असं बोलत तोही झोपून गेला. माझ्या तर डोक्यावरचा खूप मोठा टेन्शनच गेलं की बरं झालं माझा नवरा माझ्याजवळ झोपला नाही. त्यानं माझ्या अंगाला स्पर्श केला नाही. त्याने माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला नाही. जर आला असता तर त्याला कळालं असतं की मी आता पहिल्यांदाच हे सगळं करत नाही आहे. माझ्यासोबत आधीच हे सगळं काही घडून गेलं आहे. मी व्हर्जिन नाही. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा सकाळी उठले तेव्हा मात्र मी स्वतःला छान तयार केलं. आज तरी माझा नवरा माझ्याजवळ येईल अशी आशा पकडून सगळं घरातील काम केलं. रात्री सगळं आवरून मी माझ्या रूममध्ये बसली.
माझा नवरा आला. त्यानं आजही रात्री त्याच प्रकारे प्रेमाने माझी काळजी घेतली. माझ्यासोबत प्रेमाच्या गोष्टी त्यानं केल्या आणि परत बोलला, थकली असेल म्हणून झोपून घे बोलत तो परत माझ्याजवळ झोपला. आता मात्र मला टेन्शन आलं की माझा नवरा असा का करत आहे? त्याला मी आवडत नाही का? की त्याला माझ्यामध्ये काहीही एक आकर्षण वाटत नाही? मी इतकी वाईट दिसत आहे का? त्याला माझ्याजवळ येऊ वाटत नाही का? बराच विचार मी करत होते. त्यातली त्यात मला माहिती होतं की मी गरोदर आहे आणि जर माझा नवरा हा माझ्याजवळ येत नाही आहे तर मी ती सत्यता कशी काय लपवून ठेवू शकते? मला आता काहीही एक समजतच नव्हतं. असेच 3 महिने गेले होते. 3 महिन्यात एकदाही माझ्या नवऱ्यानं मला साधा हात देखील लावला नव्हता. पण ह्या 3 महिन्यात काळजी मात्र माझी तो खूपच घेत होता. प्रेमाच्या गोष्टी तो माझ्यासोबत खूप करत होता. खूप प्रेम त्याचं माझ्यावर आहे असं मला सांगतही होता. पण जवळ मात्र तो माझ्या येत नव्हता. हेच मला कुठेतरी खटकत होतं. काहीच दिवसात त्याला ही सगळी सत्यता कळेल हे मला आता समजलं होतं. कारण आता माझं शरीर जरा जास्तच सुजायला लागलं होतं आणि पोटही जरा जरा दिसायला लागलं होतं. त्यातच एक दिवस अचानक मी चक्कर येऊन खाली पडले आणि माझा नवरा मला डॉक्टरकडे घेऊन गेला. मला जी भीती होती तेच सगळं घडलं. डॉक्टरांनी सांगितलं की मी आई होणार आहे. मला 4था महिना चालू आहे. डॉक्टरने माझ्या नवऱ्यालाच सांगितलं, यांच्या खाण्यापिण्याच्या सोबतच त्यांच्या मनाची मानसिकतासुद्धा बिघडलेली आहे. त्याचीही काळजी घ्यावी लागेल. त्यांना प्रेमाची खूप गरज आहे. त्या खूपच टेन्शनमध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांना असे चक्कर आले. पण प्रेग्नेन्सीमध्ये मनपसंत जेवण आणि प्रेम हे दोघंही त्यांना भरभरून मिळायलाच हवं. तेव्हाच त्यांची आणि त्यांच्या ह्या बाळाची प्रकृती चांगली राहील. मला मात्र आता समजलं होतं की आता माझा नवरा मला घरी गेल्यावर घरातून काढून देणार, माझ्या चरित्रावर संशय घेणार, माझ्यासोबत घटस्फोट घेणार, घरात सगळ्यांनाच सांगेल. कारण मी पहिलीच आई बनणार आहे. त्यानं माझ्यासोबत काहीही केलं नव्हतं तरी. माझ्या नवऱ्यानं साधं मला हातही नव्हता लावला तर हे बाळ कुणाचं? त्याला नक्कीच शंका येणार होती. माझ्या मनात प्रश्नांनी घर केलं होतं. म्हणून माझ्यासोबत काय झालं हे आता मला सगळं काही त्याला सांगावंच लागणार होतं. म्हणून तो मला त्याच्यासोबत आता राहू देणार नाही. तो मला आता त्याच्या घरातून बाहेर काढून देईल या भीतीनं मी त्याच्यासोबत शांततेमध्ये आता घरी गेली होती आणि मनाची पूर्ण तयारी केली होती की सगळं काही खरं खरं मी आज त्याला सांगून देईल. माझ्यासोबत काय घडलं आहे ते त्याला सांगेल आणि त्याच्याजवळ मनसोक्त रडेल. जे कित्येक दिवसापासून मी मनामध्ये साठवून ठेवलं आहे ते, ज्या गिल्टमध्ये मी जगत आहे ते सगळं काही मी माझ्या नवऱ्यापुढे एकदा मांडेल. याला सगळं काही सांगून देईल आणि माझ्या आईवडिलांच्या घरी निघून जाईल. पण मी जो काही विचार केला त्याच्या पूर्ण उलट घडलं. माझा नवरा तर माझी अजूनच जास्त काळजी घ्यायला लागला होता. मला वेगवेगळे फळं तो आणून द्यायला लागला होता. त्यानं मला एकही प्रश्न विचारला नाही की हे बाळ कुणाचं आहे ते, किंवा तू आता घर सोडून निघून जा, किंवा मला तुझ्यासोबत घटस्फोट घ्यायचा आहे. अशी कोणतीही गोष्ट त्यानं माझ्यापुढे मांडली नाही. मला खूप छान वाटलं की मला मात्र देव माणूसच भेटला आहे माझ्या नवऱ्याच्या रूपात. माझा नवरा इतका चांगला आहे की त्यानं साधं मला एकदाही विचारलंही नाही आणि
माझी इतकी काळजी घेत आहे. मी स्वतःला खूपच नशीबवान समजत होते की इतका छान जीवनसाथी देवाने मला दिला होता. 8व्याच महिन्यानंतर मी एका गोंडस मुलाला जन्म दिला. मला मात्र त्या बाळामध्ये काहीही एक इंटरेस्ट नव्हता. मी त्याला जास्त जीवही लावत नव्हते. ते बाळ मी समोर बघितलं की त्या रात्री माझ्यासोबत जे काही घडलं आहे ते माझ्या डोळ्यांसमोर यायचं. मला रडायला यायचं. माझी इज्जत त्या माणसाने कशी हे सगळं काही मला आठवायचं. म्हणून मला ते बाळ इतकं आपलंसं वाटत असून देखील मी त्याचा खूपच राग करायचे. बाळाला जे आईचं प्रेम मिळायला पाहिजे ते माझ्याकडून दिलं जात नव्हतं. पण याच्या पूर्ण उलट होत होतं. माझा नवरा त्या बाळाला खूपच जास्त जीव लावत होता. त्याची खूप काळजी घेत होता. त्याच्यासोबत तो लहान मुलांगत खेळत होता. रात्री रात्री उठून बाळ रडायला लागल्यानंतर माझा नवरा उठून त्याची काळजी घ्यायचा. त्याला बॉटलमधून दूध पाजायचा. आता मात्र मला कळतच नव्हतं की माझा नवरा खरंच इतका चांगला आहे का? तो या मुलाला इतकं जीव का लावतो? मनात परतच प्रश्न येत होते. माझी इतकी काळजी का घेत आहे? त्याला खरंच काही प्रश्न पडतच नाहीत का? त्याला कधीच माझ्यावर काहीच संशय आला नसेल का? हा मुलगा त्याचा नाही, त्याला माहिती आहे, तरीसुद्धा तो त्याला इतकं जीव का लावतो? माझ्या नवऱ्याचा यासोबत खरंच काही संबंध आहे का? बरेच विचार मनात येऊ लागले होते माझ्या. पण काय करावं कळत नव्हतं. शेवटी माझ्या मनाचा बांध हा फुटला आणि एक दिवस रागातच मी त्याला विचारलं, तू मला काहीच प्रश्न का विचारत नाही आहेस? तुला माहिती आहे हे बाळ तुझं नाही. तुला माहिती आहे लग्नापासूनच मी गरोदर आहे. तुला माझ्या शरीरातील सगळे काही बदल कळत होते. तरीही तू मला काहीच प्रश्न का विचारले नाही? लग्नाच्या पहिल्याच रात्री तुला माझ्याबद्दल काहीच कसं वाटलं नाही का? मी एका श्वासातच माझ्या मनातलं सगळे काही प्रश्न विचारून त्याला मोकळी झाले. तेव्हा माझा नवरा मला बोलला, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. मी ते आज तुला सांगतो. माझ्या आईवडिलांचे लग्नही असंच आपल्यासारखं झालं होतं. पण माझ्या आईसोबत कुणीतरी बळजबरी केली होती आणि तिला त्या माणसापासून दिवस राहिले होते. खरं तर माझ्या आईचं लग्न माझ्या वडिलांसोबत झालं. माझ्या आईसोबत वाईट घडलं होतं. पण लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या बाबांना माझ्या आईबद्दलची ही सत्यता कळाली आणि त्यांनी माझ्या आईला खूप सारा त्रास दिला. पण माझ्या आईनं त्यांना कधीही एक गोष्ट सांगितली नाही की ते बाळ कुणाचं आहे ते, तिच्यासोबत काय काय झालं ते. माझ्या वडिलांना आईबद्दल हे सगळं काही माहिती असूनही त्यांनी मात्र माझ्या आईला कधीही टाकून द्यायचा विचार केला नाही. तिचा सांभाळ केला, तिच्यावर प्रेम केलं आणि तिच्यासोबतच संसार केला आणि अशातच माझा जन्मही झाला. मला आईचं आणि वडिलांचं दोघांचंही प्रेम कधीही मिळालं नाही. माझ्यानंतर घरात माझे बहीण भाऊही जन्माला आलेत. ते माझ्या वडिलांचे होते. म्हणून वडिलांनी माझ्यात आणि त्या मुलांमध्ये नक्कीच भेदभाव केला. मी माझ्या वडिलांना कधीही या गोष्टीसाठी दोष दिलाच नाही, कारण माझ्या वडिलांना ही गोष्ट काही माहीतच नव्हती. पण माझ्या आईने मात्र ती गोष्ट माझ्या वडिलांपासून लपवली होती आणि मला आई आणि वडील असे समानतेमध्ये प्रेम कधीच मिळालंच नव्हतं. म्हणूनच तो
एक राग माझ्या डोक्यात आला होता. मी नेहमीच स्वतःला कोसत बसायचो आणि माझं जेव्हा लग्न झालं तेव्हाही पहिल्याच रात्री मला देखील तुझ्याकडे बघून असंच वाटलं. तू मला सगळं काही सांगावं अशी माझी खूपच आशा होती. पण तूही माझी दुसरी आईच झाली. तूही माझ्यापासून सगळं काही लपवलंस. मात्र मला खूपच टेन्शन आलं होतं. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, मी अशी वाईट मुलगी नाही. माझ्यासोबत चुकीचं घडलं आहे. मी फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्याचंच बनवून राहण्याचं स्वप्न बघितलं होतं. माझ्यासोबत रस्त्यात अशी काही घटना घडली जी मी तुम्हालाही आणि दुसऱ्या कुणालाही सांगूही शकत नाही. माझ्यावर तेव्हा अत्याचार केला. माझी इज्जत, त्यात माझी काहीही चुकी नव्हती. माझा नवरा मला लगेचच बोलतो, जर तुझी चुकी नव्हती तर तुला मला सांगता आलं नाही का? तू का लग्नाच्या दिवशी मला काहीच सांगितलं नाही की तुझ्यासोबत काय घडलं आहे ते? तू माझ्यापासून का लपवलंस? तेव्हा मी त्याला बोलले की तू लग्नाच्या पहिल्याच रात्री मला का प्रश्न विचारले नाहीत? कदाचित तू मला प्रश्न विचारले असते तर नक्कीच मी तुला त्याच दिवशी सगळं काही खरं खरं सांगून दिलं असतं. तेव्हा माझा नवरा मला बोलला की मी विचारण्या अगोदरच तू मला ही सगळी काही घटना सांगायला हवी होती, पण तू नाही सांगितली आणि म्हणूनच मी या बाळाला माझ्यासोबत जे काही झालं ते त्याच्यासोबत घडून देणार नाही आणि तुझ्यासोबतच आहे तसं वागणार नाही. आता मात्र माझ्या नवऱ्याची इमेज माझ्या डोळ्यांमध्ये खूपच जास्त वाढली. माझा नवरा मला तर दुसरा देवच वाटायला लागला होता. खरंच किती चांगला माणूस आहे हा. त्याच्यासोबत हे सगळं घडलेलं आहे म्हणून तो माझ्या बाळाला इतकं जीव लावत आहे. आता कुठे मीही त्या बाळाला जीव लागायला लागले होते. हो, पण कधी कधी मला स्वतःवर राग यायचा की उगाचच बाळाची काही चुकी नसताना मी त्याच्यावर राग का काढला असेल. आमच्या नवरा बायकोमध्ये आता प्रेमही झालं होतं. आमच्या दोघांमध्येही आता शारीरिक संबंध पडायला लागले होते. आम्ही एकमेकांना खूप जास्त जीव लावायचो. आमचं नातं एक पती पत्नीचं नातं म्हणून एक सुरेख नातं दिसायला लागलं होतं. पण खरं म्हणजे परिस्थिती अशी नव्हतीच. मला तर माहीतच नव्हतं हे सगळं जे काही मी बघत आहे सुखी कुटुंब हे सगळं काही खोटं आहे. ते माझ्यासोबत तर खूप वाईट घडलेलं आहे. माझा नवरा दिसतोय तसा नाहीच आहे हे मला तर फार नंतर कळालं. आता मला माझ्या बाळानंतर दुसऱ्यांदी दिवस गेले होते आणि नंतरही मला एक छान मुलगी झाली. माझ्या नवऱ्यानं आताही मला खूप सारं जीव लावलं, मला खूप जास्त प्रेम दिलं. माझ्या बाळालाही खूप छान जीव लावलं, त्याची काळजी घेतली. मी आता माझ्या मुलाला सांभाळण्यासाठी एक आया ठेवली होती आणि माझ्या आत्ताच्या छोट्या मुलीची काळजी मीच घेत होते, कारण 2-2 मुलांना सांभाळणं माझ्याकडून होत नव्हतं. असंच एक दिवस मी स्टोरूममध्ये गेली होती. स्टोरूममध्ये खूप जास्त जुनं सामान पडलेलं होतं नवऱ्याचं. त्यातून काही महत्त्वाची पुस्तके, कपडे मी माझ्या त्या आयाला सांगून आमच्या म्हणजेच माझ्या रूममध्ये आणायला लावलं आणि जेव्हा तिने आणून ठेवलं रूममध्ये तेव्हा मी एक एक करून बॅग उघडायला लागली. एक बॅग मी उघडली, त्यात जे काही सामान मी बघितलं ते बघून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मला तर काही कळेच ना की मी स्वप्न बघत आहे की खरंच ही सत्यता आहे ते. कारण त्या दिवशी माझा करणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा माझाच नवरा होता हे माझ्या लक्षात आलं. कारण त्यावेळी त्या बॅगमध्ये सेम मास्क आणि सेम तोच शर्ट जो की मी कॉलरला पकडून आणि त्याच्या हाताच्या दंडाला पकडून फाटलेला होता. मी मात्र
आता खूपच रडत होते. माझ्या नवऱ्यानं माझ्यासोबत हे का केलं हेच माझ्या मनाला विचारत होते. तोच माझा नवरा घरात आला. रूममध्ये येता क्षणी मी त्याची परत कॉलर पकडली आणि त्याला विचारलं की माझ्यासोबत अत्याचार करणारा, माझ्यावर बळजबरी करणारा, माझी लुटणारा दुसरा कोणीही नसून तूच आहेस का? का माझ्यासोबत असं केलं? तुला काहीही वाटलं नाही का? आपलं तर लग्न जमलं होतं ना, आपला तर साखरपुडाही झाला होता. हे तर सगळं लग्नानंतरही होणारच होतं ना. पण तरीही हे का केलं माझ्यासोबत? तेव्हा मात्र माझा नवरा मला बोलला की तू माझी होणारी बायकोच होती हे मला माहिती होतं आणि मला माझ्या आईने जसं जन्माला घातलं, माझ्या बाबांना काहीही सांगितलं नाही, तसंच तू मला सांगते की नाही हे मला बघायचं होतं. तू माझ्यावर विश्वास ठेवते की नाही हे मला बघायचं होतं. पण तू ही माझी आईच झालीस. तू मला काहीच सांगितलं नाहीस. तुझ्यासोबत त्या दिवशी काय घडलं तू काहीही मला सांगितलं नाही. मला मात्र तुला आजमावायचं होतं. मी माझ्या नवऱ्याला बोलली, आजमावायचं असं थोडी असतं डिअर. माझ्या शरीराशी खेळलास. ज्यावेळी जे प्रेम हवं होतं ते मला दिलं नाहीस. पोटच्या पोराला मी ते प्रेम देऊ शकले नाही, कारण मला वाटायचं माझ्यावर बळजबरी करणाराचंच ते मूल आहे, त्याचाच तो अंश आहे. मी त्या मुलाला इतकं जीव लावलाच नाही. नेहमी त्या मुलाला आईची माया मी देऊ शकले नाही. आता मात्र मला खूपच वाईट वाटत होतं. स्वतःवर रडू येत होतं. मी माझ्या नवऱ्याला खूप कोसत होते. मी आता एकच विचार करत होते की मी आता माझी बॅग भरून ह्या घरातून निघून जाईल. पण जेव्हा घरातून बाहेर निघायला लागली तेव्हा मात्र माझ्या मुलांनी माझे पाय अडवले. त्यांचं रडणं बघून मला आता घरातून बाहेर जाऊ वाटेना. मी त्यांना सोडून गेल्यावर त्यांचं कसं होईल माझ्यासमोर प्रश्न पडला. माझा नवरा ही मला त्या गोष्टीसाठी माफी मागू लागला. तो बोलत होता की माझी चुकी नाही, परिस्थितीने मला असं घडवलं आहे. जे प्रेम हवं होतं ते कधीच मला मिळालं नव्हतं, म्हणून मी असं झालो आहे. मला माफ कर. पण मी तुझ्यावर खरंच किती प्रेम करतो. तूही माझ्यावर तितकंच प्रेम करावं. माझ्यापासून काहीही लपवू नये इतकंच मला वाटत होतं. फक्त एक चूक झाली माझी. मी तुला विचारायला हवं होतं, म्हणजे तू मला सगळं काही सांगते की नाही हे मला समजलं असतं. पण आता मला माफ कर. मी तुझ्यावर आणि माझ्या या 2 मुलांवर खूप प्रेम करतो. आता मात्र माझा नाईलाज होता. मी माझ्या मुलांसाठी तिथे थांबण्याचा निर्णय घेतला होता. खरं तर माझ्या नवऱ्यानं जे माझ्यासोबत केलं ते खूपच वाईट होतं. त्यानं कितीही क्षमा मागितली तरी ती कमीच होती. आयुष्यभर ती गोष्ट मी विसरूही शकणार नाही. पण शेवटी मी एक आई होते, त्याच्यामुळे मला तो निर्णय घेणं भाग पडलं. कारण मुलांना आई आणि बाबांचं दोघांचंही प्रेम हवं असतं आणि मी नवऱ्याला घटस्फोट देऊन मुलांपासून त्यांचा बाप दूर करू शकत नव्हते. आजही नवऱ्याचा तो धोका लक्षात येतो. पण काय करू, मुलांसाठी आणि आमच्या नात्यासाठी मी त्याच घरात संसार करत आहे. माझ्यासोबत जे घडलं ते दुसऱ्या कुणाही मुलीसोबत घडू नये हीच देवाकडे प्रार्थना करते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? मी माझ्या मुलांसाठी घरात थांबले हा माझा निर्णय योग्य होता की नाही? मी माझ्या नवऱ्याला माफ करायला पाहिजे होतं की नाही? मला नक्कीच कमेंट करून सांगा. ह्या स्टोरीचे तात्पर्य एकच आहे. जर तुमच्या मनाची काही गोष्टींमुळे घालमेल होत असेल तर तुम्ही ती गोष्ट एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला शेअर करा. तुमच्या जवळच्या व्यक्तीला ते सगळं काही सांगून टाका. एकटंच स्वतःशी झुरत बसू नका. किंवा तुम्हाला एखादा प्रश्न पडलेला असेल समोरच्या व्यक्तीबद्दल
तर तुम्ही त्या व्यक्तीला बिनधास्तपणे विचारा. तिच्याकडून उत्तर अपेक्षितपणे तुम्हाला मिळतं का नाही ते बघा. म्हणजे तुमचं जीवनही सुंदर होईल. तुमच्या मनात काहीही शंका राहणार नाही. आणि जर मनात काही वाईट येतच असेल तर मनमोकळं एखाद्या व्यक्तीसोबत बोला. कुणाला धोका देऊन प्रेम मिळवण्यापेक्षा तोंडावर सगळं काही विचारून त्यांचं प्रेम मिळवा. चला तर मग ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा. कॉमेंट करून नक्कीच सांगा की चूक नक्की कुणाची. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे अशाच नवीन इंटरेस्टिंग स्टोरी तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग धन्यवाद.